कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पीड ब्रेकरमुळे नियंत्रण सुटलेल्या स्टार बसने दुचाकीला भीषण धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जुनी कामठी कळमना रोडवर घडली आहे। निलेश पारधी असे मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे। निलेश हे आपल्या दुचाकीवर बसून कार्यस्थळाकडे जात होते। ते जुनी कामठी कळमना रोडवरील कृष्णा रेस्टॉरंट समोर पोहोचले असता समोरून म्हणजेच बर्डीकडून येणाऱ्या एका भरधाव स्टार बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। रस्त्यावरील स्पीड ब्रेकरमुळे बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट निलेश यांच्या दुचाकीवर जाऊन धडकली। ही धडक इतकी भीषण होती की बसने दुचाकीस्वार निलेश पारधी यांना रस्त्यावरून काही अंतरापर्यंत घासत नेले। या अत्यंत भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे निलेश पारधी यांचा जागीच मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। कळमना पोलीस स्टेशन येथे एक शिक्षक निलेश मुरलीधर पारधी व 41 वर्ष राहणार साहित्य हे राहणार रामकृष्ण सोसायटी पाण्याच्या टाकीजवळ हे आपल्या मोटरसायकलवर बसून आपल्या जे शिक्षक होते ते आपल्या सावित्रीबाई फुले फ्री कन्या शाळेकडे जात असताना मोटरसायकल जात असताना जुनी कामठी कळमना रोडवरील कीर्तन रेस्टॉरंट समोर पोलीस ठाणे कळमना नागपूर शहर या ठिकाणी ते जात असताना समोरून बर्डीकडून येणारी स्टार बस महानगरपालिकेची नागपूर लाल रंगाची स्टार बस क्रमांक MH31FC 0971 ह्या गाडीचा त्यांचा अपघात झाला। त्याच्यामध्ये जी ST होती STचे स्पीड ब्रेकरवरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर मोटरसायकल चालकास रोडच्या बाजूला एका खुल्या प्लॉटच्या कंपाऊंडवर घासत नेल्याने निलेश मुरलीधर पारधी यांचा मृत्यू म्हणजे झाला असून सदर बस ही आपल्या ताब्यात आहे। आरोपी सुद्धा ताब्यात बस आपल्या ताब्यात आहे। आरोपी सुद्धा ताब्यात आहे। पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। त्यामध्ये निष्पन्न होईल गाडीचं स्पीड ब्रेकवरून गाडीचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालेला आहे ड्रायव्हरचा।